हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझ्या गोड ताईंना माझं सर्वप्रथम नमस्कार. तर आता आपण इथे बघणार आहोत मस्तपैकी टिफिन रेसिपी. तर इथे मी घेतलेले आहे 2 बटाटे घेतलेले आहे, बारीक स्लाईजमध्ये स्वच्छ धुवून आणि कापून ठेवलेले आहे. तर एकीकडे भेंडीसुद्धा छान अशी धुवून घेतलेली आहे. तर बरीचशी मुलं भेंडी खायला आवडत नाही बऱ्याचशा मुलांना. तर भेंडी अशा पद्धतीने तुम्ही करून खाऊ घाला मुलांना. खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे, आवडीने खातील. म्हणजेच माझी मुलंसुद्धा भेंडी खात नाही, त्यामुळे मी इथे बटाटा घालून भेंडी रेडी करणार आहे. तर भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे मीडियम साईजमध्ये. इथे भेंडी छोटी असल्यामुळे मी एकच कट करत आहे. जास्त मोठी जर भेंडी असेल तर 2 कट करून तुम्ही मध्यभागी अशा प्रकारे कट करू शकता. तर मी इथे सगळी भेंडी कट करून घेणार आहे. तोपर्यंत मी इथे कांदा आणि टोमॅटो जो आहे बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इथे आपले भेंडी, कांदा, टोमॅटो आणि बटाटे कट करून झालेले आहेत. चला तर मग फोडणी देऊन घेऊयात. तर सर्वप्रथम एक कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला बटाटे अगोदर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे थोडे. तर इथे बघू शकता आपण बटाटे जे आहे तेलामध्ये टाकलेले आहे आणि थोडेसे किमान 5 ते 7 मिनिटामध्ये छान असे हलके लाल ब्राऊन होऊन जातात बटाटे. अशा पद्धतीने तुम्ही बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे अगोदर. याने काय होते छान एक टेस्ट येते रेसिपीला. तुम्ही बघू शकता बटाटे हलके लाल ब्राऊन झालेले आहेत. आता आपण हे बटाटे एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत. तेलामध्ये फ्राय करताना बटाटे ऑलरेडी थोडे शिजले जातात अर्धे. तर अर्धे आपण नंतर जेव्हा फोडणी देऊ भाजीला तेव्हा आपण अर्धे ते त्यामध्ये फ्राय होऊन जातात. छान असे शिजलेही जातात. तर आता आपण इथे भेंडी ॲड करूयात. भेंडीला सुद्धा आपण हलकं लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. त्याने काय होतं छान एक टेस्ट येते भाजीला आणि मुलेसुद्धा आवडीने खातात. अशा पद्धतीने आपण तेलामध्ये अगोदर दोन्ही फ्राय करून घ्यायचे आहेत. किमान इथे मी 2 ते 3 मिनिटासाठी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे. आता भेंडी छान अशी हलकी फ्राय झालेली आहे. तर आपण आता भेंडीसुद्धा काढून घेऊयात एका प्लेटीमध्ये. आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्या अगोदर आपण कढईमध्ये पुन्हा 1 ते 1.5 चमचा इथं तेल घालायचं आहे. फोडणीसाठी आपण थोडंसं जिरे घालणार आहोत, म्हणजेच अर्धा चमचाभर. इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. वाळलेला कढीपत्ता आहे त्यामुळे मी क्रश करून घालत आहे. याने छान एक फ्लेवर येते रेसिपीला. सोबतच इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. कांदा इथं हलका लाल ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण भेंडी आणि बटाटा अगोदरच फ्राय करून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला भाजीला. तर इथे मी अद्रक आणि लसूण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध्याला थोडी कमी अद्रक अशी मी दोन्ही ठेचून घेतलेले आहे. ते मी 1 चमचाभर रेडी केलेलं आहे आणि आता आपण ते सुद्धा इथे फ्राय करून घेऊया कांद्यासोबतच. अद्रक आणि लसणाने छान अशी टेस्ट येते रेसिपीला. कशातही तुम्ही घाला, एक वेगळी चव येते. तर आता आपण इथं टोमॅटो घातला आहे. टोमॅटो एक कापून घेतलेला बारीक चिरून ठेवलेला आहे तो घातला आणि टोमॅटो आणि कांदा छान असे शिजले जावे त्यासाठी थोडासा मीठ घातलेला आहे.
आता या स्टेजवर आपण अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 ते 2 चमचा धनिया पावडर घालायची आहे. आपण ऑलरेडी यात मिरच्या घातलेल्या नाही आहे, त्यामुळे इथे मसाला घालायचा आहे. 1 चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचाभर इथं गरम मसाला घालायचा आहे. आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर मसाला इथे जळला जाऊ नये म्हणून मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. टोमॅटो छान असे शिजले गेलेले आहेत, त्यामुळे ग्रेव्हीसुद्धा छान अशी रेडी तयार होते. तर आपल्याला इथं ग्रेव्ही रेडी करायची नाही आहे, फक्त आपल्याला इथं कोरडी भाजी करायची आहे. तर इथं बघू शकता, तुम्हाला जर पातळ भाजी लागत असेल ना, तर तुम्ही इथं टोमॅटोचा आणि कांद्याचा थोडा जास्त वापर करायचा आहे. त्यामुळे काय होतं, ग्रेव्हीसुद्धा रेडी होते. तर आता इथे छान असं मसाले फ्राय झालेले आहेत. आता आपण इथे भेंडी आणि बटाटा कापून ठेवलेला जो आहे, फ्राय करून ठेवलेला, तो इथं ॲड करायचा आहे. आता छान असं पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे भेंडी आणि बटाटा. तर ऑलरेडी आपण सर्वप्रथम टोमॅटो शिजताना फ्राय करताना आपण समजा थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे आपण अगोदर इथे मीठ टाकायचं नाही आहे. सर्वप्रथम आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चवीला लागेल तितकंच मीठ ॲड करायचं आहे. भाजी खारट होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे, कारण मसाल्यामध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतंच. त्यामुळे आता इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. बटाटे ऑलरेडी तुम्ही बघू शकता अर्धे शिजलेले आहेत, कारण आपण फ्राय करून घेतले तेव्हाच अर्धे बटाटे आणि भेंडी दोन्हीही शिजलेले आहेत. आता आपल्याला थोडासा बटाटा बाकी आहे, त्यामुळे थोडंसं इथे मी पाणी ॲड करत आहे शिजण्यापुरतंच. तर आता आपण इथं पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण इथे एक न्यू मसाला टाकूया, ज्याने भाजीची पूर्ण टेस्टच बदलते. तर इथे मी मॅजिकल मसाला इथे मी ॲड करत आहे. तर अशा पद्धतीची कोणती कोरडी भाजी असली ना, त्यात तुम्ही हे ॲड करा. शेवटी खूप छान टेस्ट चव येते याने. तर इथे मी किमान 1 चमचाभर इथं मी तो मसाला ॲड केलेला आहे. मॅजिकल मसाला, तो मॅगी मसाल्याचा जो येतो मॅजिकल मसाला, तो ॲड केलेला आहे मी. तर इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. किमान ते पाणी आटेपर्यंत आपल्याला एक झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे. किमान 2 ते 3 मिनटात छान अशी भाजी शिजली जाते. तर बघू शकता आपली इथं मस्तपैकी भेंडी आणि बटाटा घालून केलेली मस्त सुक्की भाजी रेडी झालेली आहे. बटाटेसुद्धा छान असे शिजले गेलेले आहेत आणि भेंडीसुद्धा छान अशी शिजलेली आहेत. भेंडीला जास्त वेळ लागतच नाही शिजण्यासाठी. तर आता आपण इथे पूर्णपणे भाजी आपली रेडी झालेली आहे. अशा पद्धतीची सुक्की भाजी तुम्ही मुलांना टिफिनला द्या, खूप छान आवडीने खातील मुलं आणि डब्बा नक्कीच पूर्णपणे फिनिश होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून जर कुणाला रेसिपी येत नसेल त्यांना थोडीशी मदत व्हावी, यासाठी व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. तर हो, चॅनेलवर जर नवीन आला आहात तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जी बेल आयकॉन राहते तिलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पहिले पोहोचले जातील. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.